गॅरंटी प्रिंटर काय गरज नाही, कारण बँक ऑफ इंडिया ऑप्शन आहे. बँक ऑफ इंडिया पण चांगला आहे. तुमचं असेल ना साहेबांना जोडून द्या, एक प्रपोजल सांगा आणि मग ओके वाटत. नाही साहेब, एक गोष्ट केली साहेब, आम्ही तुम्हाला सांगतो. पुण्यामध्ये काय केलं, आम्ही कॉम्पिटिशन लावली. माझ्याकडे 1000 सुरक्षा रक्षक आहेत. माझं सॅलरी अकाउंट कोण ओपन करेल, कुठली बँक मला जास्त देते, आणि मी प्रपोजल मागवले साहेब. अक्षरशः मॅनेजर पळत झाले 1000 अकाउंट मिळाले म्हणून, आणि उत्कृष्ट प्रपोजल दिलं मला. युनियन बँक ऑफ इंडिया काय कोणीतरी दिलं, आम्ही तिकडे सगळी अकाउंट ट्रान्सफर केली बोर्डाची. युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया हे चालते. बँक ऑफ महाराष्ट्राला सुद्धा सॅलरी अकाउंट आहे ना. नाही साहेब, वी टोल्ड अबाउट बेटर फॅसिलिटी. मला काय माहिती आहे, मला कसं काय वाटतं, मला बँक ऑफ महाराष्ट्र 50,000 देत असेल, युनियन बँक ऑफ इंडिया मला 75 देते. बरं, स्टेट बँक ऑफ 1 लाख देते, मी काय करणार, कशाला मी 50,000 घेणार. बाबा तू बेटर फॅसिलिटी देतो ना, तू ये साहेब. त्यावरती विमा पण आहे, आणि विमा पण देतात. सॅलरी अकाउंटवरती विमा आहे फ्री ऑफ कॉस्ट. नाही पण साहेब, हां साहेब, त्यामध्ये असं आहे, त्यामध्ये अजून डिस्क्रिप्शन असं आहे की कोणी 25चा देते, कोणी 20चा देते. मी काय म्हणतो साहेब, 2-3 प्रपोजल तुमच्याकडे येऊ द्याल. हां, बँक ऑफ महाराष्ट्राचं येऊ द्याल, बँक ऑफ इंडियाचं येऊ द्याल, युनियन बँक ऑफ इंडियाचं येऊ द्याल, आणि बेटर प्रपोजल जे आहे की बस सुरक्षा रक्षण जास्तीचा लाभ देईल. आपल्या काय अकाउंटला सॅलरी टाकायची, आपल्याला काय टाकायचं दुसरं. सो त्या तिकडे डायव्हर्ट करून टाकू ना आपण. मग त्यांना पत्र लिहू ना आपण की युनियन बँक ऑफ इंडियाचं हे प्रपोजल आहे, तुम्ही जर आम्हाला हे देत असेल तर वी शॅल कंटिन्यू, अदरवाईज डिस्कनेक्ट. सो विषय संपला. करतील साहेब पत्रव्यवहार. पण नाही, तो दिला पाहिजे ना, देते विषय नाही, तो आम्हाला दिला पाहिजे ना. प्रत्येक बँकेचे हां आहेत. काय आस्थापुरीची बिलं व्यवस्थित निघत नाहीत. 7 नंबरचा बोर्ड ऑफिसकडून विविध असतात. जर का शनिवार म्हणजे शुक्रवार वगैरे अशा वेतन पत्रक आल्यानंतर इथे बिलं जनरेट केली जातात. तुम्ही मला हां, आणि साधारण माझ्या मते या कार्यालयाला वेतन प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्याच दिवशी किंवा 1-2 दिवसानंतर ते बिल जनरेट होऊन पाठवलं जातं. आता या प्रोसेसला माझ्या मते तो गार्ड ज्यावेळी तो बिल कलेक्ट करायला येतो, किंवा आम्ही दोघं ॲडिशनल चार्जवर असल्यामुळं बिलांवर सह्या झाल्या नाही, 8-8 दिवस सह्या, म्हणून एखाद्या वेळी ॲडिशनल चार्जमुळे असं नाही. आता काही बिलावरती तुमच्या इथल्या या स्टाफच्या सह्या, मग आमच्या बिलावरती तुमच्या स्टाफच्या सह्या का चालत नाही. आमची संघटना सचिव करतात. याच्या अगोदर मी असलो तर मी करतो, नाही हे असले तर हे करतात. ही अपवादात्मक परिस्थितीमध्ये आम्ही आमच्या स्टाफला सुद्धा करण्यासाठी दिलं होतं, परंतु हे स्टाफ काय आहे, कंत्राटीवरती नाही, रिस्पॉन्सिबल स्टाफ नाहीये. उद्या त्या आमच्या बिलावर सह्या चालत नाही, बाकीच्या इतर बिलावर सह्या चालतात त्यांच्या. नाही इतर आम्ही साहेब आहे. आता इथे लोक आहेत सगळी सांगतो साहेब, तसंही करू नका ना साहेब. म्हणजे काय माहिती आहे का, एकीकडे चालतंय. म्हणजे माझं एक मत आहे की असं पण संभ्रम नको ना. आमच्या भारतीय मधुसंघाच्या ह्याच्यावर चालत नाही, पण अदर ज्या युनियन आहेत किंवा अदर लोक आहेत त्यांची बिलं पटापट होऊन जातात, त्यांच्यावर सह्या यांच्या दोघांना चालतात, मॅडमच्या सह्या चालतात. असं करू नका. आम्हाला BMS ला काय वेगळी सापत्न वागणूक देऊ नका. वी आर व्हेरी मतलब नॅशनलिस्ट ऑर्गनायझेशन आमची. असं करू नका. असं नाही होणार. माझ्यामध्ये मी आज माझ्या स्टाफशी बोलून घ्या. आणि साहेब असं हे याच्या अगोदर आम्ही तक्रार दिली होती तुमच्या कानावर विषय काढला, ती उद्धट बोलण्याचा विषय, त्या मॅडमचा कुठला तरी विषय होता. आम्ही त्यांच्याबद्दल विषय दिला होता. त्यानंतर एक आम्ही समोर देतो सगळं नव्हतो. त्यानंतर आम्ही त्यांना फोन केला, आमचा फोन उचलत नाही, फोन स्विच ऑफ होतात. साहेब बदलून टाकला, काय करायचं असं. जर सुरक्षा रक्षकांना ज्या कर्मचाऱ्याचा उपयोग होत नाही, बदल डालो नाही चाहिए हमको. काय साहेब, हे बरोबर नाही साहेब. शो कॉज द्या, आमची तक्रार आहे आज. शो कॉज देऊन टाका त्यांना, त्यांचा रजिस्टर मागून घ्या. नाही, आम्ही ही प्रोसेस केलेलीच आहे. शो कॉज दिला, त्यांच्याकडे खुलासा मागवून घेतलेला आहे. या बाबतीत नाही साहेब, अकार्यक्षम असेल साहेब. जर सुरक्षा रक्षकांची कामं होत नसेल तर इथे येऊन फायदा काय साहेब. हे म्हणणं कोणासाठी आहे.
नाही बरोबर आहे. बेटरमेंटसाठी आमच्यासाठी आहे. आम्हाला तुम्ही आमच्या 5% ह्याच्यावरती तुम्हाला वेतन वगैरे आम्ही हो. आला होते. आम्ही रात्र दिवस काम करतोय. नाही नाही, असा विषय नाही आहे. आहे विषय कसा सांगा ते तुम्ही बोलणं चुकीचं आहे. की नाही? मी ऑब्जेक्शन घेतो की ज्या आस्थापना आपल्याकडे नोंदीत आहेत ती लेवी देतात आणि त्या लेवीमध्ये आम्ही प्रशासन साहेब ती 42% लेवी कशी जर 5% लेवी तुमची प्रशासकीय लेवी कसं? सुरक्षा रक्षकाने काम नाही केलं तर लेवी मिळेल का? याचा अर्थ तुम्ही राबताय म्हणून आमचा पगार होतो हे म्हणणं चुकीचं आहे. साहेब आम्ही राबवला तर पगार होईल का? आम्ही राबत नाही. तसं नाही ना. साहेब यांचा भावना समजून घ्या साहेब. सुरक्षा लेवी कामाला नाही. एक मिनिट मी क्लिअर करतो की आज तुम्ही आहात आस्थापना तिथं तुम्हाला नोंदीत करून आम्ही देतो. हो. बरोबर आहे. बरोबर. आणि ती आस्थापना नोंदीत करून घेतो. आस्थापना इतर एजन्सी किंवा इतर जे कोणता ऑप्शन आहे त्याच्यापेक्षा आपण ते बोर्डाकडे येतात. बोर्डाकडे रजिस्ट्रेशन करून जी 42% लेवी हो. देतात त्या लेवी प्रमाणे तुम्हाला तुमचे फायदे मिळतात. स्वायत्त मंडळ असल्यामुळे साहेब प्रशासकीय प्रशासकीय बरोबर आहे साहेबाचं बरोबर आहे. एक मिनिट बोल प्रशासकीय लेवीमधून त्यांचा पगार तुमच्या पगारात नाही पगारात होत नाही आमच्या पगारात होत आहे साहेब. साहेब त्याचं काय म्हणणं आहे जर ती 5% लेवी कपात नाही केली तर ती मलाच मिळेल ना शेवटी. आपलं स्ट्रक्चर आहे स्ट्रक्चर ठरलंय ना एक्झॅक्टली. बदल करता येणार आहे का? त्याचं काय म्हणणं आहे साहेब? आम्ही ह्याला काढून टाकला तर त्याचा पगार तुम्हाला देणार आहे का? त्यांचं म्हणणं आहे 30,000 रुपये पगार असेल त्यातले समजा 5,000 रुपये काढताय किंवा 42% काढताय नाही, एक मिनिट. लेवी कट केली तर अखंड पगार मला मिळाला जर असता. का तुम्हाला याबाबत खरं ऑब्जेक्शन असेल की बाबा आमच्यामुळे तुमचे पगार होतात हे ह्याच्याबाबत मी ऑब्जेक्शन घेतो. कोणामुळे होतं साहेब? स्वायत्त मंडळाचे पगार कोणामुळे होतात साहेब? निश्चित आपण एक मी जर परिश्रम केला नाही तर लेवी द्यायला मिळणार आहे का मला? याचा अर्थ काय आहे की तुम्ही केलेले तुम्हाला मोबदला मिळतो ना. बघतो मग पण माझ्यातलं मोबाईल साहेब ऍडिशनल काही भाग मी माझ्या मंडळासाठी पण काढतोय ना. नाही तुम्ही नाही काढत तो. मग कोण? आस्थापना देते ते. आस्थापना देते पण कसं कोणाला देते? ते तुम्ही देताय हे कसं काय म्हणताय तुम्ही? साहेब मी जर कामच नाही केलं 20 दिवस काम केलं तर साहेब आस्थापना 25 दिवस लेवी देईल. नाही देणार. मग हा मग तेच साहेब लिंक्ड करतोय मी. हा पगार मिळतो माझा पूर्ण मी असं नाही पण माझं हेच म्हणणं आहे ना 46% आज मुंबई बोर्डात लेवी मिळते. आमच्याकडे 43% मिळते. आम्हाला 3% जास्त मिळते. बरोबर ना? माझं हेच म्हणणं आहे माझे 5% जर प्रशासकीय कामासाठी योग्यरित्या वापरले जात नसतील मला मुद्दा घ्या साहेब. समजा मग राहिले किती 38%. 5% जर मला ते कामच करत नाही मी त्याला कशाला देऊ 5%? मग 38% लेवी बोर्डाची कटिंग घेऊन 5% पगार माझी होईल ना. नाही तो काम करत नाही हे तुमच्या फक्त फोन न उचलल्यामुळे याचा अर्थ होतो. साहेब इतर पण गोष्टी आहेत. उद्धट बोलणं साहेब मागच्या विषय झाला होता. उद्धट बोलणं आहे काय? म्हणजे मागाशी मारून मागे बोलणार तिथं स्टाफ मेन म्हणजे मुद्दा स्टाफ वाढवलं गरजेचं आहे. एकाच माणसावर 4-4, 5-5 आल्यामुळे एक दोन आस्थापना आल्यामुळं ते लोड वाढलाय त्यामुळे थोडंफार त्यांचं पण होतंय. मी मागाशी साहेबांना पण म्हणलं मी बोडकेचा पण म्हणलं तुम्ही स्टाफ वाढवा ना. ते रजेवर माणूस आहे त्या रजेच्या माणसं पण घ्या नको काय एक रजेवर गेले त्यांच्या आता ते लवकर आले नाही मग काय त्यांच्या मग त्याच्यावर साहेब आमचा मायनस पॉईंट काय साहेब माहिती आहे का? आम्ही कोणाला पैसे देत नाही. भारतीय मजदूर संघ अतिशय गरीब संघटना आहे. हा म्हणजे आमचा मायनस पॉईंट आहे साहेब. काय आम्ही करप्शन करत नाही. आम्ही भरतीमध्ये पैसे खात नाही. आमचा फार मायनस पॉईंट आहे साहेब. त्यामुळे काय वाटतं कर्मचाऱ्यांना ह्यांना कशाला किंमत द्यायची हे फकीर आहेत ह्यांना जाऊ दे म्हणजे ही भावना आहे साहेब. सांगतो प्रामाणिकपणे सांगतो साहेब आम्ही फार प्रामाणिक काम करणारे कार्यकर्ते आहोत. एक वेळ तेच मिळत नाही ना. आमच्या स्टाफनं कोणी फोन नाही उचलला. संदीपला मी कधी पण सांगितलं संदीपचा फोन आल्यानंतर मी कॉलबॅक करेन नाहीतर नाही साहेब संदीपचा तुम्ही फोन करताय फोन म्हणणं करायचं पण प्रत्येक गोष्ट जर का किरकोळ गोष्ट जर का तुम्हाला जे काम हित होणार आहे त्यासाठी मी जर का तुम्हाला किंवा आता गोडके साहेबांना मी करत बसलो. आता मध्यंतरी असं झाली मी आता ते गोडके साहेबांना मेसेज टाकले मी पेमेंटसाठी होते यांच्याकडून पण साहेबांनी रिप्लाय नाही. तुम्हाला एकदा तुम्ही मिटिंगमध्ये होता तुम्ही मला मेसेज केला मग विचारायचं कोणा ह्याच बाबतीत तुम्हाला ते सांगतो की समजा माझ्या स्टाफनं फोन नाही उचलला आम्ही दोघं आहोत तुम्ही निश्चित करा साहेबांना करा तुम्ही. साहेब इथं तर असं नाही टीव्ही कारण आमच्याशी वागणूक अशी वेगळी दुसऱ्यांची वागणूक वेगळी. सांगा तुम्ही त्यांना निधर जास्त करू नका. हे ह्याबाबत झालेलं आहे
झालेलं आहे का? परत एखाद्या वेळी तुम्हाला जर त्याचा परत तसं जर काय आपण साहेब सांगून देते की तुम्ही जरा फोन करू नका, आम्ही करत नाही ना. आम्ही सांगितलं असं नाही नाही, नाही, मग आम्ही करतो ना आमच्या पद्धतीने. करू नका असं म्हणणार नाही आम्ही. करा, करायलाच पाहिजे. तुम्ही रिस्पॉन्स दिला पाहिजे ना आम्हाला. चला साहेब ते जरा बघून घ्या जरा काय तुम्ही स्टाफचं नाही कशाने घ्या आपल्याला? सौजन्याने वागा, फक्त इथं कुठेतरी बोर्ड लावा, सगळ्यांसाठीच तो आपल्याकडे होईल. हा, सगळ्यांनी सौजन्याने वागलं पाहिजे, आम्ही नाही. साहेब कसं होतं यार, असं दिसून येते की आम्ही तुम्हाला विरोध करतो आणि तुम्ही जाणून बुजून आमच्या बिलांनी किंवा इतर गोष्टींना आम्हाला विरोध करताय. कारण सगळं तुमच्या इथं हातात आहे. प्रत्येक वेळेला साहेब बघायला नाही. कदाचित काही गैरसमज झाला हो, हो. तर हे असं होणार नाही याची आता साहेब मोदी साहेब मी तुमच्या समोर हा विषय घेतलाय. मी दुसरा असं मला पण 2-3 वेळांनी विषय सांगितला होता साहेब विषय. मी आता तिसऱ्यांदा सांगणार नाही. तुम्ही साहेब जरा याबद्दल काय पॉझिटिव्ह करा, सांगा, किंवा काय कुठेतरी उलट ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी एक असा दुवा आहे हो की कुठं ना कुठंतरी मी ह्या प्रकारात साहेब, त्यानंतर दखल घेऊन संबंधिताला काही सूचना आम्ही देतो. साहेब त्यांना कोऑपरेट केलं की आम्ही त्या मागच्या मिटिंग बोडके साहेब स्वतः म्हणजे ठीक आहे मी सांगतो हे करतो. आम्ही पत्राद्वारे तक्रार केली होती आणि ही वैयक्तिक एका संघटनेची तक्रार होती. त्यांच्याबद्दल 3-4 संघटनेची तक्रार होती. मी एकटाच नाही की भारतीय तक्रार जनरल कामगारी मी तक्रार होती. अश्विनी स्वामी मॅडमच्या संघटनेची पण तक्रार. आता घेतील, दखल घेतील साहेब. म्हणजे दखल घ्या साहेब. काय आता काय झालं माहिती आहे साहेब? हो साहेब, ही मिटिंग झाल्यामुळे या 3 संघटनेचे पदाधिकारी बोलत होते. कसं आहे याबाबत ज्या ज्या संघटनेनी तक्रारी केल्या त्यांच्याबाबत आम्ही त्यांना खुलासा मागितला. त्यांनी साहेबांना खुलासा दिला. त्या खुलासाबाबत सगळी चर्चा झाली. पण साहेब लेखी खुलाशाची प्रत आम्हाला मिळायला पाहिजे. आम्ही तक्रार दिली नाही. नाही, तुम्हाला अहो, कशी मिळणार? साहेब मिळतं साहेब, असं काय? साहेब मिळायला पाहिजे ना. मिळायला पाहिजे. आम्ही तक्रार केली म्हणजे साहेब ट्रान्सपरन्सी एवढी होऊ शकत नाही का साहेब? एवढी सिक्रेसी आहे का त्या खुलाशामध्ये? हा, आम्हाला प्रोसेसची मला सांगा म्हणजे मला दाखवून द्या की बाबा एखाद्या कर्मचाऱ्याला आपण मेमो दिलेला आहे आणि त्या मेमोला त्यांनी जे दिलेला खुलासा आहे साहेब. बँक मला संघटनेला दिलेली आहे. मी स्वतः वैयक्तिक सांगली जिल्हा मध्यवर्ती एका माझ्या मॅनेजरची कंप्लेंट केली होती. त्यांनी मला त्या स्वरूपात काय इन्क्वायरी झाली, मला पत्र व्यवहार केलं साहेब. त्यांनी मला घरी पत्र आलं. तुम्हाला म्हणजे आम्ही ठीक आहे की बाबा आम्ही जे काही साहेब समाधान कशावर लागतं बा? ठीक आहे, प्रश्न विचारला, त्याला शोकॉज दिली, बरं त्याने हे उत्तर दिलं. हां, मला कसं कळणार अल्टिमेटली साहेब हे कोणासाठी चाललंय? तुम्ही पाठीशी करता असं हे कोणासाठी चाललंय? नाही, हे यांच्या वेलफेअरसाठी चाललंय ना. हे बोर्ड वेलफेअर बोर्ड आहे. जर ह्यांचं वेलफेअर होत नसेल, यांच्या तक्रारीचं निराकरण होत नसेल, तर साहेब विचार करायची गरज आहे. हे निश्चित आहे. आम्ही हे म्हणतो की तुमच्या तक्रारीच्या बाबतीत तुमच्या तक्रारीच्या किंवा जे काही तुम्हाला माहिती पाहिजे एवढाच विषय आहे. त्याच्याबाबत म्हणजे अजून सुद्धा म्हणजे संबंधिताला आम्ही सूचना देतो, आमच्या स्टाफला करू. समजा तुम्हाला मॅडमकडून नाही, माझा दुसरा स्टाफ आता आम्ही जो नेमलेला आहे त्याला जुजबी जी काही माहिती असेल आता मशीनला मी डायरेक्ट फोन करतो, ते उचलतात ना, देतात ना रिप्लाय. तिथं नाव नाही मग मी माझं म्हणणं काय, एक कर्मचारी दुसऱ्या कर्मचारी सगळ्यांना आम्ही ती सूचना दिलेली. आता साहेब शेवटी कोणाला नाही विचारलं. शेवटी हा म्हणजे शिपायाचं काम म्हटलं किंवा काय असेल ते काम करतो. शेवटी आम्हाला त्यांना फोन करावा लागतो. तो विचारून आम्हाला सांगतो. पण तुम्ही बाजूला असला तर तुम्ही आमचा फोन उचलता. मग मॅडम काय विचारलं आहे की इथंच आहे. आता परत तुम्ही हे बघा संदीप, आम्ही या ऑफिसच्या कर्मचारी सगळे कर्मचारी आम्हाला सारखे. मी पण तुम्हाला असं हे करणार आम्ही काय साहेब जाणून तुम्हाला जर का तुम्हाला तुमचा आता कसं असतं, लेडीज आहे कर्मचारी ऑफिस 10 ते 6 वाजेपर्यंत तुम्हाला जे काही ऑफिसची कामं येतील कुणाला सांगायला लागेल किंवा तुम्ही लंच टाईममध्ये असाल, व्हॉटेवर काय पण असाल, पण त्या कालावधीमध्ये एक फोन केल्यानंतर तो अटेंड नाही झाला, दुसरा फोन जर केला तरी अटेंड नाही झाला, तर तुम्ही निश्चित आम्हाला म्हणजे याच्याबाबत विचारू शकता. आणि असं बरेच एक आठवडा बघून मग नंतर 5व्या 6व्या दिवशी ठीक आहे, आपण सूचना देऊ याच्याबाबत. मी काय सांगतो, आपण त्याच्यावर साहेब साहेब कॉन्ट्रॅक्च्युअल आहे साहेब. नॅशनल वर्तन बरोबर तर तुम्ही बदली करून टाका ना, कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी जा. आपल्याला थोडे दिवसात सुरक्षा रक्षक मंडळ माथाडी मंडळाचा स्टाफ येणार आहे. प्रोसेस चालू आहे ती. राजवाडे आमच्याकडे साहेब आणखी एक विषय होता.
बिलांच्या बाबतीत प्रत्येक महिन्याला काही ना काहीतरी प्रॉब्लेम म्हणजे आमची जी बिलं चुकतात. आता जिथे बिलं जातात तिथेच काम होतं. आपली समरी किंवा काही ते त्यांना माहिती आहे पहिल्यापासून ते काही ना काही तर राहिलेलं असतं बाकी. त्याच्यामुळे काय होतं पुढे एमएससी आता एका टेबलवर काम केलं तर ते नाही भेटलं नाही की परत बिल आपल्या साईडला पडतं. मग 2-3 दिवस 4 दिवस लेट होतं आणि आपल्याकडून 2 दिवस परत ती बरोबर जातं जे काय चुकलं म्हणजे आहे. समरी असं किती वेळा झालं? असं बऱ्याचदा झालं. आता पाठीमागच्या बिलात पण समरी चुकली. आता ह्याला मग सांगितलं की समरी द्या. तुम्ही ऑफिसमधून सांगतात की ESI चलन PT चलन हे सर्व जे तुम्हाला डॉक्युमेंट प्रत्येक महिन्यात आम्ही सांगत बसणार नाही. आम्हाला तिथं बोललं जातं डायरेक्ट. आता मी साहेबांच्या पुढं किती वेळा बोलतो? किती वेळा ते दुसऱ्याकडे बोलतात आहे. आम्ही प्रत्येक वेळा सांगत बसणार नाही. ठीक आहे सर. बघा ना सर जरा आपल्याकडून विलंब व्हायला नको बाय. अकाउंटवाली मग काय थांबवतो. झालंय, म्हणजे आमच्या आता सध्याची जी प्रोसेस चालू आहे तिथं 2 लेडीज होत्या. त्याच्या अगोदर एक लेडीज होती ती तिच्या प्रेग्नन्सी पिरियड आणि त्याच्या डिलिव्हरीच्या पिरियडमधनं नंतर ती आलीच नाही. त्यामुळं तिच्या कामाचा आणि रुटीन कामाचा तो वर्कलोड वाढल्यानंतर आम्ही एक हायर केला आहे. नवीन अजून एक क्लर्क घेतला आहे. परंतु त्याला आता फक्त बिलं मारायची एवढंच त्याला येते असतं. तो प्रशिक्षणामध्ये आहे. म्हणजे आता तो शिकायला लागला. इथून पुढं नाही आमची काय रिक्वेस्ट आहे तिथून एखादा फोन आला आम्हाला साहेब तर दुसऱ्या दिवशी ती कधी भेट होती म्हणजे आमचं पेमेंट 4 तारखेपर्यंत होईल. तेच सांगायला लागलं बिलच असं जाणार आहे की त्याच्यामध्ये त्रुटी राहायला नाही पाहिजे. बरोबर हेच मी सांगतो 20 तुम्हाला तारखेपर्यंत की पेमेंट होईल. आता आम्ही दोघं प्रत्येक वेळी त्या तिथल्या अकाउंट सेक्शनला जिथं बिलाच्या प्रॉब्लेम्स येतो तिथं एखाद महिन्यातून एकदा दोनदा जातो. वैयक्तिक जाऊन तिथं त्यांच्याकडं आम्ही चेकलिस्ट मागतो की बाबा तुम्हाला दरवेळी आज चलन जोडलं नाही, आज PTC चलन जोडलं नाही, आज ESI जोडलं नाही, असं जे काय आहे तर एकदाच तुम्ही आम्हाला तुमची चेकलिस्ट द्या. ते चेकलिस्ट प्रमाणे आमचं बिल तुम्हाला येईल. आता काय असते खाली असते ते एखाद्या वेळी किंवा एखाद्या वेळी वरती जोडलेलं असतं. त्यांना ESI चलन PT चलन आणि बँक स्टेटमेंट आपण पेमेंट केलं एवढंच त्यांना हे जर असले क्लिअर तर ते पण झालेलं payment, sir. झाले अगदी बरोबर. एखाद्या वेळी समरी राहते किंवा एखाद्या PTC चलन राहिलेलं असतं, बँक स्टेटमेंट राहिलेलं असतं. तर याबाबत मी संबंधितांना सांगून ठेवतो की एक दिवस बिल चेक करण्यात जाऊ दे परंतु व्यवस्थित जाऊ. परत आम्ही हे करणार आहे. फरक आस्थापनातला फरक मिळण्याबाबत पॉलिटेक्निक सर पॉलिटेक्निक ते आम्ही पत्रव्यवहार केलेला पॉलिटिक्स पॉलिटेक्निकच्या आणि कसं असतं? म्हणजे आता IMS पण कसा मिळाला आपल्याला गेलेला? कसं असतं माहिती आहे काय? फरक हा शासन त्यांना देतो. ही खाजगी आस्थापना नाही. आणि त्यामुळे कसं आहे? पारिशांचा टाकला की आपल्याला 11 महिन्याचा असं नाही मग कसं आहे? शासन देतं, त्यामुळं आपण साहेब माझं काय म्हणणं आहे ह्यांचं म्हणण्याचा उद्देश असा आहे शासनाला लढलं तरी पाहिलं साहेब की मग आमचं बाकी आहे. नाही पण त्यांनी पण तिकडे पाठपुरावा केला नसेल नाहीतर आपल्याला वसूल लावायला लागेल तर त्यामध्ये साहेब आम्ही पत्रिकेवर बऱ्याच वेळा झाला त्यांनी घ्या ना वसुलीची नोटीस द्या ना साहेब काय अडचण आहे रिकव्हरी लावा त्याला. काय होतं पत्रव्यवहार केल्यानंतर त्यांचा जो निधी आलेला नसतो ते त्यांनी त्यांच्या फरकाची वगैरे जी काय रुटीन जे त्यांचे निधी असतो माझ्या मते तिमाही निधी 6 महिने निधी 9 महिने आणि बजेट जे असतं तर त्या बजेटमध्ये काही वेळा ती गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक दुसऱ्या निधीतले पैसे काढून ते करते, महिन्याच्या करते. पगारावर 5-6 स्थापनेचा कोल्हापूरमध्ये मिळालेला आहे पण आपण आपल्या माध्यमातून आपण प्रतिनिधी मिळवून घेतलं पण इतर ज्या बऱ्याचशा स्थापना अजून भरपूर आहेत की त्यांचं आम्ही काय करतो हे फरकाची रक्कम किंवा फरक जे आहे एक पत्र संघटनेला मार्क काय आणि त्याचा फॉलो दोघं मिळून करू. तर रिकव्हरीची नोटीस द्या ना बाबा एवढा फरक येणार तुम्ही नाही आम्ही रिकव्हरी लावतो काय अडचण आहे अडचण काय आहे? निश्चित म्हणजे आज मी मध्यंतरी जाऊन आलो. आज मी त्याच एक प्रकरणावर आलो की पूर्वीच्या एक संघटनेच्या माध्यमातून प्रत्येकजण पगार करा लवकर करा वेळेत करा वगैरे या गोष्टी होत होत्या. परंतु इथून पुढे आता ज्या तारखेला जो पगार नाही झाला त्याच्या दुसऱ्या महिन्यात त्याचा नोटीस जाईल की शासनाच्या या महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम 1981च्या कलम यानुसार आपण 10% सरचार्ज भरावा वेळेत बिल करा. हे आमचं एक पत्र 1 महिन्याचा जरी वेळ झाला तरी ते पाठवलं जाईल. साहेब आता मध्यंतरी आमचा पारिशांचा 3 महिन्याचा पगार पेंडिंग होता तर आता काय होतंय काय वेळेला तुम्ही काय असतात आमचा ॲडव्हान्समध्ये पगार केलाय तसं
ॲडव्हान्समध्ये. आता बाकीच्या असतात माझं काय अडचण असं काय ॲडव्हान्समध्ये एखादा आपण गेल्या वेळेस आपण ते काय तो जेव्हा तो निर्णय ॲडव्हान्सचा निर्णय 6 महिन्याचा ऑलरेडी संभाजी पाटील निलंगेकर होते त्यावेळी त्यांनी तो निर्णय केला होता, काढला होता. आणि मी स्वतः तो ठराव मांडला होता, मला आठवतं ना. तर एखाद्या महिन्याला तुम्ही एखादा ॲडव्हान्स देत नाही, इकडे ॲडव्हान्स देत नाहीत. नाही 90 दिवसाच्या नंतर ते 1 महिन्याचा ॲडव्हान्स द्यावं लागतं. साहेब आहे साहेब, त्याचं परिपत्रक आहे. मी स्वतः त्या बैठकीला होतो. माननीय संभाजी पाटील मंत्रीमध्ये होते त्यावेळी. का आम्ही साकारला 3 महिन्याचा पगार न मिळाल्यामुळे आरोग्यमध्ये सगळ्या सुरक्षितांना बोर्डाला ॲडव्हान्स देणार आहे. आम्ही पण केलंय नाही ते. आता यामध्ये 3 महिने पगार कोर्टाला केलंय आम्ही. केलं की आम्ही कोर्टाला केला, पॉलिटेक्निकला केलं, कोर्टाचं जास्त म्हणजे याबाबत पॉलिटेक्निकला केला आम्ही. याबाबत आता MSCBची आता जे काही वितरणला वितरण केलं. आरोग्य व्यवसाय. 6 महिने हां, तेच म्हणतो. पगार का थांबला की ESIचं रजिस्ट्रेशन नव्हतं, PT चलन जोडलेलं नव्हतं, असे खूप बऱ्याच वेळा. मग शेवटी तुम्ही पहिलं पेमेंट करा मग आम्ही करणार, तुम्ही पहिलं पेमेंट करा मग आम्ही करणार. पण आपल्या ह्या शासनाच्या नियमात नाही आहे की पहिल्यांदा आपण पेमेंट करायचं. असं कधी आहे का? ॲडव्हान्स आहे. ॲडव्हान्स आपण 1 महिना 2 महिना जास्त ॲडव्हान्सच आहे. परंतु आता इथं MSCBच्या कडून एक अशी प्रथा पाडली गेलेली आहे की ती एजन्सी होती, त्यांच्याबरोबर आम्ही ॲग्रीमेंट केलं होतं की तुम्ही पहिलं पेमेंट करायचं आणि मग आम्ही करणार. की आता अशी प्रोसेस चालू झाली आहे की आता आम्हाला एक 6 महिन्याचा जो काही कालावधी आहे तो पेमेंट एकदा रेग्युलराईज झाल्यानंतर आम्ही ज्या त्या महिन्याची बिलं त्यांच्याकडे करून घेण्याचं. कारण काय झालं की दरवेळी आपला पॉईंट जाईल या ठिकाणी. म्हणून आम्ही थोडंसं बरोबर आहे. गुडनेसमध्ये Yes. काही गोष्टी करायला लागल्या. आपले बाबा 4 महिन्याचे पेमेंट झालेलं नाही, 1 महिना त्याला आपल्या मंडळाकडं ते. परंतु तसं ते एक पद्धत पडल्यासारखं व्हायला आज. म्हणजे मंडळ काय एवढं आता फार नाही पण साहेब, आपल्याला हे नाही आहे, म्हणजे एवढं तेवढं सक्षम नाही. माझ्या मते 1000 आपल्याला सैनिक आपले जे सुरक्षा रक्षकांची नोंदणी व्हायला पाहिजे होती, बऱ्याच आस्थापना कव्हर व्हायला पाहिजे होत्या. MIDC आहे. तर त्यासाठी आमच्याकडे स्टाफ पण म्हणा, आम्ही दोघे ॲडिशनलवर असल्यामुळं मध्यंतरी आम्ही ड्राईव्ह काढला की बाबा जेवढ्या जास्तीत जास्त आस्थापना कव्हर करून आपल्या मंडळाचा लेव्ही वाढवला पाहिजे. यासाठी निश्चित आपण पॉलिटेक्निकचा जो विषय आहे ना यांचा की बाबा जसं पेमेंट केलेलं म्हणजे आहे. कसं साहेब माहिती आहे का? तिन्ही मागवते म्हणतात ते. एक मिनिट बोला. एक विषय कसं आहे, आता आस्थापना आपल्या नोंदणीचा आस्थापना म्हणजे काम करणाऱ्या 4-500 सोल्युशन आहे. तर काय आस्थापना जर काय एखाद्या 2-3 महिन्याचं पेंडिंग झालं तर सर्व म्हणजे आस्थापना समान धरून म्हणजे ह्याचा केला त्याचा केला असं न होता सगळ्यांनाच द्यायला पाहिजे ॲडव्हान्स. म्हणजे कसं काय साहेब माझ्या मते पेमेंट जर काय येणारच आहे आस्थापना. आज काय झालं, कोर्टाची 12 महिन्याचा पगार 18 महिन्याचा पगार म्हणजे जिल्हा सत्र ते लेखी पत्र देतात की या 3 महिन्याची पगार मंडळानं करावी आणि त्या पत्राच्या आधारावर आम्ही पेमेंट करत राहिलो. मग याच आधारावर सगळ्या आस्थापना जर मागायला लागल्या तर मंडळाच्या सगळ्या ठेवी बंद तोडून पगार द्यायला कसं म्हणत पाहिजे. आता बघा, हा इथला आमचा MSCBचा पगार वेळेवर होणार आहे तुम्हाला माहिती आहे. आमचं पेमेंट आतापर्यंत आता 10 वर्षात कधी पेमेंटचा काय प्रॉब्लेम आला आहे कधी ते तुम्ही विषय मांडलाय ना, हा. तो आम्ही करतोय ना. हा म्हणजे सांगतोय तुम्हाला की बाबा आता कसं झालं माहिती आहे का, तुम्ही राजाराम कॉलेजचं साहेब पेमेंट 2-2 ते तुम्ही ॲडव्हान्समध्ये केला, पण इतर वेळेला आम्ही ज्यावेळेला मागं तुम्हाला म्हटलं तरी तुम्ही केला. असं कसं काय तुम्ही? आता कुठला करायचा ॲडव्हान्स पेमेंट ॲडव्हान्स कोणाचं करायचं? नाही, आम्ही आता आमच्या असताना पाठीमागचं बाकी बोलतो. होता आमच्या 3 साहेब काय 18 महिने पण आपण वाटत बघितली पाहिजे ना. त्यांना काहीतरी आपण सांगितलं पाहिजे बाबा तुम्ही देताना तर तुम्ही जे 10% जे बोलला ना साहेब, आम्ही त्याच्यावर पत्रव्यवहार केलेला आहे. आम्हाला काही एवढं पेमेंट तटवून ठेवून आम्ही आमच्या बोर्डाच्यातनं पैसे देऊन नाही आम्हाला होत. शक्य होत नाही सर. आम्ही सुद्धा तेवढं कोर्टाला सुद्धा वरपर्यंत आम्ही कळवलेलं आहे साहेब की असं नाही की आम्ही थांबलोय. आमचं पेमेंट 7-8 महिन्याचं आमचं पेमेंट बोर्डाचं स्वतः केलेलं आहे. मग आम्हाला कसं वाटणार सर म्हणून आम्ही पत्रव्यवहार सुद्धा केला की आम्ही सरचार्ज सुद्धा नाकारला कोर्टाला आम्ही दिलेलं आहे सर पत्रव्यवहार केला. त्यामुळे कोर्टाचं हे काय कोड असून काय आलं ते काय लय शहाणे असतं काय कोड बीड काय टाकायचं रिकोरी त्याला काय अडचण आहे. कोड असून काय झालं शेवटी अल्टिमेटली त्याने काय खून केला तर थोडी माफायचं आहे. हा कोर्ट म्हणजे तुम्ही बर्डन घेऊ नका कोर्ट आहे म्हणून काय म्हणूनच मी म्हटलं ना हा की
इथून पुढचे पगार 1 महिना लेट झाल्यानंतर सरचार्जचं पत्र जाणारच आहे. म्हणजे असं काहीतरी काय बरोबर. आणि ज्याची 2 महिने 5 महिने 6 महिन्याच्या वर जर पेंडन्सी राहिली त्याची रिकव्हरी प्रोसेस चालू आहे. आणि समन्स इश्यू केलेलं आहे. शासकीय आस्थापना आहे. आता आमची 2 प्रकरणं ह्या वसुलीची शासकीय चालू आहे. आस्थापनेचं पैसे आमचं हे होत नाही शक्यतो, कारण शासकीय आस्थापनेचं त्यांच्याकडून शासन निधी देतं आणि ते काय म्हणतात साहेब त्यांनी वळवला असेल निधी. शासन 18 महिन्याचा कोण ठेवणार नाही, निधी वळवतात. नाही, कोर्टाला वळवत नाही सर. कोर्टाला वळवलं तर- आम्ही साताऱ्यामध्ये साहेब आता मी किती कोर्टात जवळ तुम्हाला माहित नाही. आता तुम्हाला माहिती आहे की तुम्ही आता कोर्टात प्रॅक्टिस करताय, काम करताय, माहिती आहे की आमचं कोर्टाचं 18 महिन्याचं पेमेंट त्यामुळे काय तुम्ही म्हणता किती जरा आहे? निधी वळवत नाही. आम्ही साताऱ्यात निधी वळवतात साहेब, वळवतात सरळ वळवतात. आज मी कुठेच नाही की कोर्टाचा निधी वळवला जातो. साहेब तुम्हाला सांगतो ना साहेब, तुम्ही आता बघा साताऱ्यामध्ये कराडच्या कोर्टासाठी सुरक्षा रक्षक मंडळाची ऑलरेडी ऑर्डर निघायची पेंडिंग आहे. त्याचा निधी पण हेड पण ग्रांट झाला आहे. फक्त त्यांनी तो निधी माळी बांधकामासाठी म्हणजे माळी कामासाठी वळवला आहे. माझं पॉलिटिकल होऊ शकेल. सांगतो तुम्हाला, निधी शासन समाज कल्याणचा निधी लाडक्या बहिणीने देऊ शकतो. कोर्टाला निधी नाही, आहे साहेब, नाही, नाही. आहे. तुम्ही बोलताय, कोर्टाचा निधी करतात साहेब, करतात. बाकी दुसरं डिपार्टमेंट आहे ठिकाणी त्यांचा निधी वळवला ते- साहेब तुम्हाला मी सांगतो, कराड कोर्टामध्ये एकही सुरक्षा रक्षक नाही. मी आता कराड कोर्टात जातो ना, एकही सुरक्षा रक्षक तिथे नाही आहे. मंडळाचा नाही. मंडळाचं नाही किंवा इथलं नाही, फक्त कुठल्याच मंडळाचं MSFचं पण नाही आहे. फक्त एक पोलीस असतो आणि पिऊन असतात. मग मी एकदा उत्सुकतेपोटी ते सगळं अध्यक्षांना विचारलं, तर ते बोला साहेब सगळा निधी येतो, सगळा येतो, पण त्यांनी निधी इतर खात्याकडे तो वळवलेला आहे. म्हणजे गंभीर व्हावं साहेब. एकही तुम्ही जाऊ कराड कोर्टामध्ये, मी जातो, एकही तुम्हाला सुरक्षा रक्षक गेटवरती भेटणार नाही. रात्री एकच पोलीसवाला असतो. आणि माझा सुरक्षा रक्षक काय सांगायचं? साहेब माझा एक सुरक्षा रक्षक तासभर कुठेतरी बाहेर गेला, ते मला फोन, अहो ते तुमचा सुरक्षा रक्षक गेटवर नाही की होतो. मी मला साहेब तासभरासाठी बाहेर गेला असेल कुठेतरी, तर तुम्ही लगेच तिची चौकशी करताय आणि जिथं पोलीस नाही, बसतात ते पोलिसांना विचारत नाही. आता विटा कोर्टात बघा साहेब, विटा कोर्टात सेशन कोर्ट आहे, मी जातो, एकही सुरक्षा रक्षक गेटवरती नाही. जिल्हा कोर्ट आहे, फक्त सांगली जिल्हा कोर्टावरती तुम्हाला मिळेल, तुमच्या आपल्या इथे कोल्हापूरला मिळेल, पण विटा जिल्हा कोर्टात एकही सुरक्षा रक्षक गेटवरती नाही. सगळ्यात आणि हा विटा जिल्हा हो झालं ना, आता मी तिथेच प्रॅक्टिस जिल्हा झाला करतो. का? हो 2 वर्षापूर्वी झालं. कडेगाव विटा मीच करतो. पहिलं नवी मुंबईला होतो. सांगलीमध्ये आहे ना विटा. हो कडेगावच्या बाजूला. मी नवी मुंबईला होतो साहेब पहिलं राहायला. जेमसी. तर दुसरं वेळी साहेब ते आता एस टी महामंडळाचं साहेब पॉईंट्स आता आमच्याकडे सांगलीचे सांगलीचं आपण केलेच. तो आपलं कुर्ल्याला आहेत, कुर्ला नेहरू नगरला आपले आहेत. डोके साहेबांना मी विचारलं, बॉम्बे सेंट्रलला पण बॉम्बे सेंट्रल आहेत, पुण्याला आहे. पुण्याला आहेत. ते आपल्याकडे पण साहेब घेतलं पाहिजे. आणि त्यांची आता मला वाटतं हे निघालेत, नवीन निवेदन येत बघा त्यांच्या. नाही, याबाबत तिथले DC जे आहेत, ह्या DCना डिव्हिजनल कंट्रोलर जे आहेत त्यांना आम्ही गेले 2 वर्ष सलग 3 वर्ष 3 वर्ष झाली. म्हणजे याबाबत तुमच्यासारखी अजून एक संघटना म्हणा किंवा मी जरी त्याचा फॉलोअप घेतला तर ते काय म्हणतात की तुमच्याकडे माझी साहेब डोके साहेबांनी मला एक पाठवलं होतं की आम्ही कॉन्ट्रॅक्ट करू शकत नाही, कंप्लायन्स विथ GFR रूल 149 फॉर्मॅट. म्हणजे त्यांचं एक ऑब्जेक्शन आहे की तुम्ही हे करा, पण आम्ही कॉन्ट्रॅक्ट का करू शकत नाही. डोके साहेबांनी थोडं मला एक पाठवलं आहे नोट, कारण की सांगलीवाल्यांचं म्हणणं कॉन्ट्रॅक्ट करा, बट आपण काय कॉन्ट्रॅक्टर नाही आहे त्यामुळे आम्ही करू शकत नाही. पण त्यांची ती मागणी आहे. तो भीमनावर साहेब होते त्यामध्ये, ते आता ते दुसऱ्या खात्यात शिफ्ट झाले, त्यांच्यावर आमचं बोलणं झालं त्या विषय. त्यामुळे साहेब वी आर नॉट, आम्ही कॉन्ट्रॅक्ट करू शकत नाही. आता कॉन्ट्रॅक्ट करू शकत नाही त्यामुळे ते नाकारतात आपले कार्ड. पण मुंबईत दिले, पुण्यात दिले, तर इथे का नको? महाडला पण आहेत, मला वाटतं महाडला पण आहेत. आता कसं झालं 3 ते 4 वर्ष आपण संपर्क झाला, त्यांची मागणी की आपण बघू त्यांना माजी सैनिक पाहिजे, पत्र पण आले त्यांचं. माजी सैनिक पाहिजे आहेत त्यांना. मग माजी सैनिक असताना तरी सुद्धा आम्ही मागणी केली, बरं. तुमच्याकडची माजी सैनिकांची आम्ही यादी द्या, आम्ही देतो, तीच देतो सुरक्षा रक्षक. ते झालं. त्यानंतर सुद्धा आम्ही काय केलं, आमच्याकडे पहिलं रजिस्ट्रेशन व्हा, रजिस्टर करा. रजिस्टर केल्यानंतर आम्ही कॉन्ट्रॅक्ट करायला सुद्धा तयार आहे की सुरक्षा रक्षक मंडळाच्या बाबतीत आपण त्याचं सुद्धा पत्र दिले. ह्यावेळी काय की आपले पण रिमार्क आहे
च्या अगोदरची आता एक रिसेंटली व्हिजिट करून त्यांच्यावर केस दाखल करायला. खरं करा. लीग आपण शोकास पाठवले त्यांना आता एक बैठकीला बोलवायचं आणि बैठकीला बोलवल्यानंतर साहेब म्हणजे करा करा साहेब चालेल. करून घेते. केस करायला एसटीचं कसं झालं आम्ही कॉन्ट्रॅक्ट करायला सुद्धा तयार आहे त्यांच्याबरोबर. फक्त माझी सैनिक नको म्हणते आम्ही का तर आमची सुरक्षा रक्षक घ्या म्हणून मेस्को आहे ना. दोघांचं त्यात आणि आम्ही काय केलं 50% करा जे तुम्हाला हेडला साहेब साहेब त्यांना तर बेनिफिट सांगा ना. आम्हाला जीएसटी नाही ऍप्लिकेबल. सगळं झालं ते सगळा विषय बेनिफिट सांगितलं सगळं विषय झाला. आम्ही स्वस्तातले आहोत म्हणा एवढे चांगले. 50% घ्या. तुम्हाला फ्रंटला मेस्को पाहिजे ना फ्रंटला मेस्को घ्या आम्हाला पाठीमागे द्या. Backward. एक लहान डेपो आहे तिथं आम्हाला द्या तुम्ही जिथं आता एस टी स्टँडला तिथं द्या आम्ही तिथं मेस्को घ्या. पाठीमागे संभाजीनगरला आमची घ्या. रंकाळ्याला आमची घ्या. जिथं तुम्हाला जिथं क्राऊड दिसत नाही ते आमची घ्या म्हणून त्यांना बोलू. एवढं आम्ही भेटून आपण बोललो 27 मार्च 2025 GR. आणि कसं नाही सर तुम्ही सुद्धा आता जसं सांगलीला केलं तसं तुम्ही बी एक पत्र वाचा करतो ना साहेब. करा की जाम केलं त्यांना सांगितलं आम्ही. तुम्ही जाम करा. बघा तुम्ही सुद्धा काहीतरी केलं पाहिजे सांगितलं पाहिजे ना एसटी महामंडळाला. सांगतो ना आम्ही. तुम्ही एक पत्र व्यवहार करा. मी संकेतला बोलवतो तुम्ही एक पत्र द्या. चालेल. संकेतला कितीदा बोललो की तुम्ही पत्र द्या. साहेब आम्ही आम्ही सांगलीमध्ये आम्ही उपोषण जागी बसलो होतो की आम्ही. आम्हाला ते ST पत्र पण तुम्ही पाठवलं. बसल्यानंतर आपाप ते येतात. हो कारण काय फक्त agreement च्या याच्यात- बोर्डाचं काय म्हणते शासन आहे हे असं शासनाचे हे होतं तर तुम्ही ज्या वेळेला प्रेशर येतं त्यावेळेला ते आपल्याकडे येतात ना. आणि माझी सैनिक जास्त ती काय म्हणतात त्याचे कारण मी सांगतो. आम्ही तिथं काय झालं तिथं माझी सैनिक सुरक्षा रक्षक अधिकारी आहे. माझी सैनिक तो काय करतो की तो म्हणजे माझ्या त्याचा वाद झाला त्यावेळेला सुरक्षा रक्षक व तुम्ही साहेब म्हणलो हा इतका 50-60 वर्षाचा माणूस तुम्ही ते जाड माणूस बसवलाय का. अहो तो एक सर्व्हिस आहे म्हणून आम्ही त्याला मला एक सर्व्हिस मिळाला आर्मीला मला नावं ठेवायचं नाही. फक्त हा उठून काय करणार आहे पोटेन्शियल त्याचं बघितलं पाहिजे. आता जर सुरक्षा रक्षक घेतला तर ऍक्टिव्ह तरी असणार आहे तिथे दिसणार आहे तो मशनी. त्यासाठी मी बोललो आणि तो सुरक्षा रक्षक अधिकारी बदलून मी गेला आणि सुरक्षा अधिकारी असल्यामुळं माझी सैनिक अधिकारी असल्यामुळं तो आपल्याला तिथं प्राधान्य देण्यात आला. 27 मार्चचा GR. साहेब 27 मार्चचा जे GR आहे 2025 त्या अनुषंगाने आपण वरती वरती पण प्रदेशाला पत्र केलं कामगार मंत्री आपण केलं. आता म्हणजे आम्ही तुमच्यावर पण आम्ही प्रदेश लेवलला वरती केलं साहेब. पण तुमच्याकडून तसं तुमचं जे निवेदन असेल त्या निवेदन आम्हाला द्या. त्यामध्ये आहे की आता मुद्दा आहे त्यामध्ये निवेदन स्पेसिफिक निवेदन. स्पेसिफिक आम्हाला प्रत्येक जे तुम्ही जे आता मागण्या ज्या केल्या ते प्रत्येक पत्रावर तुम्ही शासनाला जर कळवल्या आणि तिची प्रत आम्हाला दिली तर आम्हाला शासनाला पाठवू शकतो ना आम्ही. आणि परवा साहेब तुम्ही आरोग्याच्या विषयी आपण सांगा. आरोग्य साहेब आरोग्य आमच्या डिप्लॉय केलं ना गार्ड सांगलीमध्ये. साहेब 27/3/2023 GR असल्यामुळे आपण काही करू शकतो. काय साहेब त्याचा काय GR आहे आम्हाला सांगलीत कसे केले. कसं कारण कुठलं देणार आपल्याकडे यादी नाही काय नाही. सांगलीकडे आहे ना यादी पण सांगलीकडे हजर करून किती नव्हते ना. त्याच्याकडे यादी नाही. प्रलंबित पहिली 3 गार्ड काम करून त्यातलं एक माणूस घरी बसला. हा मग तेच की पहिले 3 काम करत होते. हा नाही पहिले 3 काम PSC वाले 3 काम करायला लागले. ज्या वेळेला 2 लोकांची ऐका सांगतो 2 लोकांची सॅलरी 3ऱ्या लोकांना ती होती त्यावेळेला चालत होतं. आता तरतूद मोठी झाल्यामुळे ती 3 लोक तोच विषय आहे तोच GR आहे. हे जे तरतूद आणि साहेब बरोबर म्हणतायत तो झालाय त्यामुळे 3 झालेत ते आता. 3 लोकांना फुल पेमेंट बरोबर आहे अर्ध पेमेंट मिळत होतं ते फुल पेमेंट मिळत बरोबर आहे. मग विषय काय टाकला तुम्ही. नाही, विषय अजून बाकीचे ठिकाण आहेत ना पेंडिंग अहो, ते काय नव्हतं बाकीच्या ठिकाणी जिथं मोकळं आहे आता सगळ्या ठिकाणी सोडून गेले म्हणजे कारवाई करा जास्त मंडळ वाढवा. आपल्याकडे सुरक्षा रक्षक माणसं आहेत ना भरती. नाही आता काही ठिकाणी बरोबर की भरती म्हणताय पण जे कोण बसून असतील किंवा इतर कोण अरे कोण आहे बसून बसून कोण आहे सांगा ना साहेबांना. ते परवा समुद्राचं एक ते आपण काढणार तिची काढायची आहे. हो, ते एकच आहे एकच व्यक्ती आहे. एकच व्यक्ती आहे. ज्यांचा पॉईंट गेलाय मग त्यांची लिस्ट द्या मग सांगा की साहेबांना काय अडचण. एकच आहे त्याच्यात करतो म्हणून सांगितलं विषय झाला. साहेब ते मुंबईवाडीचं आता बऱ्याच दिवसापूर्वी पोस्ट आहे मी आता आज पण ते दिलंय अनिल कांबळे मध्ये दिलाय तुम्हाला परवा मागे पण दिलाय. कुठला तो
तो मुळशीन गेलाय, त्याला मुंगवाडी पाहिजे, त्याला तिथं द्या, समुद्राला तिथं टाका. म्युच्युअली बदली आहे का? आम्ही पत्र म्युच्युअल बघतो ते. मध्ये ते हेल्मेटचं प्रकरण झालं बघा, ते माहिती आहे का? हां हां. त्या ठिकाणी देतो आम्ही ते तुम्हाला आम्ही बघतो ते साहेब त्या पत्र. इथलं दिलेलं आहे पत्र, त्यानुसार त्याला तिथं पाठवा, तिकडे लांब त्याला जवळ तो माणूस इथला इथं देऊन टाका. म्युच्युअली आहे का ते? म्युच्युअली बदली होते का? काय झालंय, मुंबईवाडीचा जो गार्ड होता ना, हां. तो आपण तिथं एक घटना झाली, हो माहिती आहे, मला माहिती आहे. आपण दुसरीकडे नेसरीला दिला, त्याला दिले आपण. मग तिथं जे जागा रिक्त आहे तिथं अनिल कांबळेला द्या. बरोबर. ते आपण करू शकतो, ते काय तिथं जरा एवढं हे बसून आहे तिथं त्याच्या ठिकाणी आहे. तो रिक्त आहे तिथं. शेवटचा मुद्दा आला साहेब, ते काय आहे? साखळी उपोषण स्थळ. साखळी उपोषण स्थळ लिहिलं नाही तुम्ही? प्रश्न आहे ते ह्याच्यावर राहिले, लेबर ऑफिस आहे. मग ते करायचं काय साहेबांना सांगा, साहेब सहकार्य करा, आम्ही करत. म्हणजे आज झालेल्या मीटिंग मध्ये जे उपस्थित केलेले मुद्दे यांच्याबाबत निश्चित मंडळातर्फे तुम्ही साहेब एक द्या टिप्पण आम्हाला द्या ना, मिनिट्स द्या. देणार ना तुम्हाला. देणार की हो, सांगा साहेब. उपस्थित केलेल्या देणार. प्रमुख मागण्या 26 रोजीच्या निवेदनामध्ये मध्ये एकूण 13 प्रमुख मागण्या व मुद्दे 13 प्रमुख मागण्या व मुद्दे याबाबत सविस्तर चर्चा होईल. आपण दिलेल्या निवेदनामध्ये साखळी उपोषण रद्द करण्यात आले. Continue ठेवण्यात यावं. चर्चा होऊन सदरबाबत मंडळाने दखल घेऊन माननीय अध्यक्षांच्या शासनाकडे पाठपुरावा करून अध्यक्ष स्तरावर पाठपुरावा करून पाठपुरावा केला जाईल व उर्वरित हां सर नमस्कार, बोला ना. मागण्याबाबत नाही कोल्हापूर आलो होतो, माथाडी बोर्डात. बोला ना. बरोबर, ते माझं एक NOC दिलं आहे. म्हणजे काय हे नाही आहे, कर भरलेले आहेत आणि ते इलेक्शनसाठी. हो हो हो. हां नीलचा दाखला लागतो, घरपट्टी आणि पाणीपट्टी, आणि घरी शौचालय आहे म्हणून असं. मला सांगितलं फॉर्म भरायचा पक्षाने तर ह्याच्यात तडसर गटात. हां हो, तो महिला आहे ना, लेडीज आहे. हो हो सेड भाजप. मी स्वतः 10 दिवस होतो ना सांगलीमध्ये. हो 10 दिवस सांगलीत होतो. ते सांगितलंय दाखले देण्यासाठी. हे तू कोणाला सांगितलं रे? राहुल मला सांगितलं. हो ओके, 26 रोजी करून ठेवतो. बोला, डोकचा होता. साखळी उपोषण